मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बीडमध्ये छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळावा। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी। वडेट्टीवार मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत। मोर्चा अजितदादांची राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा दिसतोय। अजित पवारांना बीडमध्ये मतदान नको असेल। ओबीसी महाएल्गार मोर्चावरून जरांगेंचं मोठं विधान। मोर्चा कुठल्याही पक्षाचा नाही। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणार। छगन भुजबळांचं जरांगेंना उत्तर। आरक्षण संपलंय कारण आम्ही मराठा बांधवांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही। प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आरक्षण दिलंय। लक्ष्मण हाकेंचा आरोप। बीडमधील ओबीसी महाएल्गार सभेला येणाऱ्या वाहनांना टोल माफी करा। धनंजय मुंडेंचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र। मराठवाड्याच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येने लोक बीडमध्ये येणार। मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीची शक्यता। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान। फडणवीस बिहार विधानसभेच्या स्टार प्रचारक यादीमध्ये। मुख्यमंत्री फडणवीस आज बिहार दौऱ्यावर। मुख्यमंत्री आज काही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार। निवडणूक याद्यांमधील दोष दुरुस्त करावे। एवढे वर्ष निवडणुका घेतल्या नाही, मग 2-3 महिने आता पुढे गेल्यानं काय बिघडेल? संजय राऊतांची टीका। दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यात 480 कोटी रुपये वाटपाला मंजुरी। दिवाळी साजरी करणार नाही। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तोकडी रक्कम। शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणार। शरद पवारांची माहिती। धाराशिवमध्ये भाजपा पाठोपाठ शिंदेंच्या सेनेचा एकला चलो रेचा सूर। भाजपच्या हालचालीनंतर श्रीकांत शिंदेंकडून मुंबईमध्ये बैठक। आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना। राज्यात निवडणुका होतील की नाही याबाबत शंका। निवडणुका जड जाणार याची सरकारला कल्पना। सरकारबद्दल राज्यामध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण। भास्कर जाधवांची टीका। राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिलेंचं अल्पशा आजाराने निधन। रोहित पवारांसह भुजबळांकडून कर्डिलेंना श्रद्धांजली। भाजपमध्ये मेगा भरती सुरू। सोलापुरातील 4 माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार। माजी आमदार राजन पाटील, यशवंत मानेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याची माहिती। राज्यातील 22 उपजिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर तर 23 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी म्हणून बढती। फडणवीस सरकारचा आणखीन एक मोठा निर्णय। गुजरात सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार। गुजरातमध्ये 16 मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांकडे सादर। निलेश घायवळने बेकायदेशीर ताबा मिळवलेल्या 10 सदनिका सील करण्याचे आदेश। परदेशात शिकणाऱ्या मुलाचं शैक्षणिक शुल्क घायवळनं कसं भरलं याचीही चौकशी होणार। कर्नाटकात सार्वजनिक आणि सरकारी मालकीच्या जागांवर संघाच्या कार्यक्रमांवर निर्बंध लादणार। कर्नाटक सरकारची नियमावली तयार। नागपूर जिल्ह्यामध्ये 87,169 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। लवकरच मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। संत्रा, मोसंबी, सोयाबीन आणि कापूस पिकाला सर्वाधिक फटका। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।